वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. 26वा श्लोक आहे आता. आज कामक्रोधवियुक्तानां यतीनां यच्चेत्साम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. तर कामक्रोध वियुक्तानां म्हणजे जे काम आणि क्रोध यांनी वियुक्त म्हणजे ते कामक्रोध सोडलेला आहे असे ते वियुक्त आहेत त्याच्यामध्ये. आणि ज्यांनी चित्त जिंकलंय यतचेतसाम म्हणजे मनावर पूर्णपणे नियंत्रण आलेलं आहे त्यांचं. आणि विदितात्मनाम हे त्यांना परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार झालाय. असे ज्ञानी पुरुष. ज्ञानी पुरुषांचं वर्णन केलंय. त्याला ज्ञान म्हणजे नेहमीच अर्थ आहे. ज्ञान म्हणजे आत्मा परमात्मा या संदर्भातलं सगळं जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. आणि ते ज्ञान असलेले ज्ञानी पुरुष तर त्यांनी अर्थातच कामक्रोधावर विजय मिळवलेला आहे, चित्त जिंकलेलं आहे, त्यांना परब्रह्माचा साक्षात्कार पण झालेला आहे. ते सर्व बाजूनी परमात्म्याच्या जवळच असतात. शांत परब्रह्म परमात्म्याचाच परिपूर्ण असतात. म्हणजे परमात्मा स्वरूपच झालेलं असतं त्यांचं. असं भगवंत या ठिकाणी वर्णन करतायत. म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झालाय, परमात्मा साक्षात्कार झालाय, त्यांचे गुण सांगितले ते मागेही त्यांनी वर्णन केलेलंच आहे की बाबा विशिष्ट कामक्रोधावर विजय मिळाला पाहिजे. काम म्हणजे वासना, सगळ्या कुठल्याही वासना नाहीत. आणि त्यामुळे वासना असल्यामुळे काही कर्माच्या फळाचा पण संबंध येत नाही काही. आणि त्यामुळे त्यांना क्रोध पण येत नाही कधी. आणि ह्या सगळ्या इंद्रियांना नियंत्रण करणारं मन पण त्याने जिंकलेलं आहे. म्हणजे परत नवीन उद्भव काही नाही त्याच्यामध्ये. तर अशा लोकांना सगळीकडे साक्षात्कार झालेला असतो परमात्म्याचा. आणि ते सगळीकडे परमात्मा स्वरूपानेच असतात असं भगवंतांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर पुढचे ते 2 श्लोक जरा एकत्र आहेत. एकत्र अर्थ लक्षात घेतला पाहिजे. दोन्ही एकाच अर्थ पूर्ण होत नाहीये. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेंद्रिय मनोबुद्धिर मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोधो ह्या सदा मुक्त एव सह. इथं पुन्हा त्यांनी सांगितलंय विगतेच्छा भय क्रोध की क्रोध आणि भय. तर भय कसं असतं? तर भय मृत्यूचं आहे. सगळ्यात जास्ती भय मृत्यूचं असतं. कारण तो प्रत्येकाला येणार आहे ते माहीत असतं, नक्की आहे. बाकी काही अनिश्चित असेल पण मृत्यू निश्चितच आहे. म्हणून त्याचं भय असतं पण ते पण सुटलेलं आहे. कारण त्याला लक्षात आलंय की देह हा क्षणभंगूर आहे. आज जाणार आहे, दुसरा मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे त्याला त्याच्या संबंधी काही तो इच्छा धरत नाही. आणि मग त्याची भावना पण गेल्या मागच्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे. कामना पण नाहीशा झालेल्या आहेत, भय पण नाही झालंय, क्रोध पण रहित झालेला आहे. असं तो मुक्त असतो. पण तो आधी काय करतो आणखीन त्याची किती वर्णन केलेलं आधीच्या की बाहेरचे जे विषय उपभोग आहेत त्याचं चिंतन करत नाही तो. इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. विषयाला इंद्रियांचे विषय असतात. डोळ्याचा विषय पाहणे, कानाचा ऐकणे, नाकाचा वास घेणे असं. जेव्हा इंद्रियांचा आणि विषयाचा संपर्क येतो तेव्हा त्याचा काय अनुभव येतो सुख दुःखाचा. सुखाचा येतो काळा काळ, दुःखाचा पण येतो. आणि मग त्याच्यामध्ये त्याचा तो चिंतन मनात चालू असतं. म्हणजे आधी मनात चिंतन होतं. एखादे पेढा समोर असेल तर आधी मन विचार करतं अरे खाल्ला पाहिजे बरं का. आणि मग ते इंद्रियांना जातं. आणि मग इंद्रिय हात पुढे सरकतो, तो पेढा उचलतो, तोंडात टाकतो, मग तो खातो, मग त्याचा अनुभव येतो, छान वाटतं. मग ते छान वाटलं की पुन्हा त्याचा अनुभव घ्यावा असं वाटतं, दुसरा पेढा घ्यावा असं वाटतं. हे सगळं विषयोपभोगाचं चिंतन सगळं चालतं मनामध्ये. मग त्याप्रमाणे कृती चालते. त्यामुळे चिंतनच करायचं नाही. म्हणजे पेढा दिसला रे खायला पाहिजे असं वाटतच जायचं नाही मनामध्ये. असेल ठीक आहे, असू दे, काय बिघडलं तर, मला खायला नको. त्याचा विचारच मनामध्ये नाही. असं हे ज्ञानी लोक जे असतात ते असं चिंतनच करत नाहीत. आणि मग काय करतात, ते दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, ज्याला भ्रूमध्य दृष्टी असं हठयोगात म्हटलेलं आहे की दोन्ही डोळ्यांनी भुवाचा, 2 भुवयांच्या मध्यभागी दोन्ही डोळ्यांनी बघा, सर्वांचं भ्रूमध्य दृष्टी.
त्या भ्रूमध्य दृष्टीमध्ये स्थिर राहतात ते. मनात चिंतन नाहीच आहे, विषय आणि उपभोग याचं चिंतन नाहीये. दृष्टी भुवयांच्या मध्ये स्थिर केलेली आहे. आणि मग नाकातून वाहणारे प्राण आणि अपान सम करून, म्हणजे याच्यावर मी प्राणायामाचा उल्लेख संदर्भ या ठिकाणी आलेला दिसते. प्राणायाम करून जसं गरज असेल तसं श्वास घ्यायचा, गरज असेल तर श्वास सोडायचा. प्राणायामामध्ये आपण तेच करतो. श्वासावर पूर्ण नियंत्रण असतं. तेव्हा प्राणाचं नियंत्रण आणि प्राणावर नियंत्रण आलं की मनावर नियंत्रण येतं. कारण प्राण आणि मन हे जोडलेलं आहे. त्या प्राणावर नियंत्रण आलं की मनावर पण नियंत्रण येतं. म्हणून मनावरही नियंत्रण आलंय सगळं त्यांना. आणि मनावर आल्यामुळे इंद्रियांवर पण आलेलं आहे. आणि इंद्रिय मनाचेच अधिक आहेत सगळे. त्यामुळे मनावर नियंत्रण आणि इंद्रियांवर नियंत्रण आलंय, बुद्धीवर नियंत्रण आलेलं आहे. हा एवढेच साधना करणारा जो मुनी असतो, साधक, तो मोक्ष तत्पर, त्याची इच्छा की मोक्ष मिळवायची इच्छा होती. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती पाहिजे म्हणजे मोक्ष. त्या मोक्षाची इच्छा असते त्याच्या मनामध्ये. म्हणजे आधी हे सगळं करायचं बरं का. विषय उपभोगांचं चिंतन करायचं नाही, दृष्टी भ्रूमध्यामध्ये स्थिर ठेवायची, प्राणायाम करायचा, आणि मग मोक्षाच्या इच्छेने हे सगळं करायचं जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळण्याकरता. आणि मग तो जेव्हा इच्छा, भय आणि क्रोध हे सुटलेले आहेत सगळे, ते जेव्हा सुटतील सगळे, हे सगळं साध्य झालं की मग तो मुक्त होतो, असं या 2 श्लोकाने म्हटले. म्हणजे जीवन मुक्त व्हायचं असेल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती पाहिजे असेल, तर हे सगळं करायला पाहिजे. म्हणजे मग तो जी काय कर्म करतो, म्हणजे कर्म करतच असतो तो, पण अकर्मासारखी करतो, म्हणजे करून न केल्यासारखी. आणि त्यामुळे त्याला कर्मफळाची अपेक्षा नसते, ती मिळत पण नाही. ती ईश्वरार्पण बुद्धीने दिलेली असतात. आणि मग कर्मफळच नाहीशी झाली तर त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. जोवर कर्मफळ शिल्लक आहेत, संचित कर्म, तर ती फळं भोगण्याकरता देह लागतो, आणि देहाकरता पुनर्जन्म घ्यावा लागतो. पण हे मुळच सगळं सुटल्यामुळे त्याला पुनर्जन्म पाहिजे, म्हणून त्याला मुक्ती मिळते. त्याला इंग्रजीमध्ये लिबरेशन असं म्हणतात. ही मुक्ती आहे. मुक्ती मिळाल्यानंतर मग ते मोक्षाकडे त्याची वाटचाल सुरू होते. असं सगळ्या तपशिलात भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता हा 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. 5व्या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग, असंच आहे. त्यामुळे कर्माचा संन्यास म्हणजे त्याग करायचा, पण कर्माचा त्याग नाही करायचा, कर्माच्या फळाचा त्याग करायचा. त्या श्लोकात भगवंत शेवटी सगळं एकत्र सांगतायत. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. ते म्हणतात की माझा भक्त, भगवंतांचा भक्त, म्हणजे भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची उपासना करणारा, मला यज्ञ आणि तपांचा भोक्ता समजतात. आता भोक्ता म्हणजे कसं की स्वीकार करून फळ देणारा, त्याला म्हणायचं भोक्ता. सर्व लोकांच्या ईश्वरांचा ईश्वर आहे मी. सर्व लोकांचा ईश्वर प्रत्येकामध्ये आत्मस्वरूपात आहेच. त्यामुळे तो प्रत्येकाचा ईश्वर आहे, आणि त्या सगळ्या ईश्वराचा ईश्वर म्हणजे परमात्मा, सगळ्या आत्मांचा. नंतर प्राणी मात्रांचा सुहृद, हे सगळ्या प्राण्यांना मार्गदर्शन करणारा, मदत करणारा, अशा अर्थाने म्हटलेलं आहे. स्वार्थरहित, कुठलाही स्वार्थ नाही आहे, असं भगवंताचं वर्णन चाललंय सगळं, असं समजतात भक्त. दयाळू आणि प्रेमी अशी तत्वता समजतात, म्हणजे अनुभूतीतनं समजतात. आणि मग त्यामुळे त्यांना शांती प्राप्त होते, असं भगवंत म्हणतात. हे सगळं नीट समजलं पाहिजे, म्हणजे मग ताणतणाव नाहीसे होतात आणि चांगली शांती प्राप्त होते, किंवा समजून शांतीला तो प्राप्त होतो, असं भगवंताने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी आपला 5वा अध्याय हा पूर्ण झालेला आहे. हरि ओम.